की असं वाईट नाही वाटलं की ते मला खूप वाईट म्हणतात की मी पेट्रोल पंपावर कामाला जाते. जिद्द असेल तर आभाळही ठेंगणं वाटतं. ही गोष्ट आहे पौर्णिमा तिवारी यांची, एका साध्या गृहिणीची, जिने पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. पण या यशामागे संघर्ष, धैर्य आणि जिद्दीची मोठी कहाणी दडलेली आहे. त्यावेळेस त्या क्षेत्रात लेडीज नव्हतेच, त्याच्यामुळं म्हटलं आता मी जाऊ राहिले. मी स्वतःच पहिली लेडीज होती तिथं, म्हणजे तिथं कॉल करणारी आणि म्हणजे मी येणारे. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, मी घेतला. मला बरं वाटलं की बाबा की त्यांनी मला घेतलं. 1 ते 2 दिवस मला सरांनी दाखवलं जॉईन करून घेतल्यावर. तुम्ही पहिले हे काम घ्या म्हणे, मग बघू म्हणे नाही का पुढचं. 10वी पर्यंत शिक्षण, संसाराचा गाडा ओढण्यासाठी साडीच्या दुकानात काम सुरू केलं. दिवस जात होते पण मनात एकच स्वप्न होतं, मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं. मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडली. सकाळी 10 वाजता गेले की रात्री 9 वाजायचे. मी त्याच्याकडे तो काय केला, मी म्हणजे आईचं लक्ष असतं ते उत्तम, अतिउत्तम असतं. त्याच्यामुळं मग त्याचा अभ्यास त्याने कुठपर्यंत केला, तो काय करतो, त्याच्यामुळं मग मी तिथं सोडली, स्टॉप केला तिथं. काही काळ पाईप कंपनीत काम केलं. स्थिरतेचा शोध सुरूच होता आणि एक दिवस वर्तमानपत्रात एक छोटीशी जाहिरात दिसली. मग नंतर काही दिवस मग मी कंपन्यांनी काम करून इथं करता करताच हे पेपरमध्ये ॲड बघून मी इंटरव्ह्यू दिला. पतीने सहज विचारलं, ट्राय करशील का? मनात धाकधूक होती, कारण हे क्षेत्र प्रामुख्याने पुरुषांचं. त्यात कधी साधं ATM कार्डही वापरलं नव्हतं. पण त्यावेळी सासूबाईंनी खंबीर पाठिंबा दिला. साडी सोडून ड्रेस आणि बूट घालण्याची वेळ आली. थोडी भीती, थोडी लाज, पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे सर्व काही शक्य झालं. तुम्ही 12 वर्षांपूर्वी करत होता, तुमच्या सासूबाई म्हणजे त्यावेळेस त्यांची पण जी मेंटॅलिटी असणार ती जुन्या काळची असणार. जेव्हा तुम्ही हा जॉब जॉईन केला की सगळं पुरुषांमध्ये मी काम करते, तेव्हा त्यांच्याकडून सपोर्ट होता का तुम्हाला? होता ना, त्यांनी सपोर्ट दिला ना. एवढे त्यांचे जुने विचार असून त्यावेळेस त्यांनी मला असं म्हणजे वैयक्तिक प्रकारे त्यांनी कधी म्हटले नाही तू करू नकोस का तिथं जाऊ नकोस, असे त्यांनी कधी माझ्या हे नाही केलं. सुरुवातीला सगळंच नवीन होतं. कार्ड स्वाईप कसं करायचं, मशीन कसं वापरायचं, तासनतास उभं राहून ग्राहकांना सेवा देणं, प्रत्येक गोष्ट एक नवं आव्हान होती. पण त्यांनी हार मानली नाही. शांतपणे, संयमानं आणि प्रामाणिकपणे त्या काम करत राहिल्या. सहकाऱ्यांनीही पाठीवर हात ठेवला आणि हळूहळू भीतीच्या जागी आत्मविश्वास उभा राहिला. जे वाटायचं की आपण स्टँडिंग ड्युटी कंपल्सरी 8 घंटे, आपल्याला त्रास होईल, घरातून काम आवरून जायचं, तिथं 8 घंटे उभं राहायचं. पण थोड्या दिवस मला असं वाटलं, 15-20 दिवस, महिनाभर. मग नंतर शरीराला स्वतःला सवय झाली. बाहेर म्हणजे असं मला असं कमीपणा वाटला नाही की मी एवढ्या माणसात मी काम करते, मी कसं करू, की माझ्याबरोबर कोणी लेडीज नाही, काय नाही, कोणाशी बोलायचं दिवसभर, हे करायचं. पण असं म्हणजे असं काही वेगळं वाटलं नाही. मनाची तयारी असल्यावर माणूस सगळं ऍडजस्ट करतं. स्वतःच्या मनाची तयारीपासूनच मी कामाला गेले, भीती नाही वाटली. पौर्णिमा यांचं एकच स्वप्न होतं, मुलाला चांगलं शिकवायचं. आणि अखेर तो दिवस उजाडला. त्यांचा मुलगा तलाठी झाला. माझं म्हणजे पहिल्यापासून आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं आणि माझं स्वप्न की आपल्या प्रथमेशला, मुलाला एकदम चांगल्या योग्य प्रकारे शिकवायचं, की याला MPSC UPSC द्वारे म्हणजे त्याचे म्हणजे चांगली नोकरीसाठी त्याचं हे करायचं. ज्या पेट्रोल पंपाने त्यांना ओळख दिली त्याच ठिकाणी त्यांच्या कष्टांचा आणि मुलाच्या यशाचा सत्कार झाला. तो क्षण पौर्णिमा तिवारी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. माझ्या मिस्टरांचा, माझा प्रथमेशचा पंपावरती बोलून सत्कार केला. साडीच्या दुकानात काम करणाऱ्या एका साध्या स्त्रीपासून ते पेट्रोल पंपावर आत्मविश्वासाने उभ्या असलेल्या स्वावलंबी महिलेचा झालेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यावेळेस मी जे काम करत होते आणि आत्ताच्या कामामुळे माझं एवढं आयुष्य बदललं की मला मी म्हणते ना, माझा मान, सन्मान, अभिमान माझं सगळं म्हणजे वाढलं.
आज त्यांना पाहताना अनेक महिलांच्या मनात एकच भावना दाटून येते, आपणही करू शकतो. आयलवनगर प्रस्तुत लय भारी नारी, पावर्ड बाय नगर IVF सेंटर. आई बाबा होण्याचं स्वप्न आता करा साकार. नगर IVF सेंटरमध्ये खास महिला दिनानिमित्त 15 मार्चपर्यंत करता येणार मोफत वंध्यत्व तपासणी. अनुभवी महिला डॉक्टर असलेल्या या सेंटरला आजच भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या.